कोलंबी फ्राय करतोय त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा। ही कोलंबी आहे 1 वाटी भरून मोठी। हे कोलंबीसाठी कॉर्नफ्लॉवर लावायचं। आलं लसूण ओली मिरचीची पेस्ट आहे। धणा पावडर, हे लाल मसाला मिरची पावडर, गरम मसाला थोडासा घालायचा अर्धा चमचा। हे कोकम आगळ आहे ते 1 चमचा घालायचं त्याच्यामध्ये कोलंबीमध्ये। हे आता आलं लसूण हिरवी मिरची थोडी त्याच्यामधली 1 चमचा पेस्ट थोडं आणखी टाकते। ही धणा पावडर 1 चमचा घेतली आहे ती सगळी घालायची। अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आहे म्हणजे आपला घरगुती मसाला। थोडीशी हळद, कारण आधी लावली आहे ना कोलंबीला म्हणून थोडीशीच घालायची। आणि हे 1 चमचा आगळ आहे कोकम आगळ ते घालायचं। चवीपुरतं थोडं मीठ घालायचं कारण आगळमध्ये मीठ असतं ना आणि कोलंबीला पण लावलेलं आहे म्हणून थोडंसं घालायचं अंदाजाने आपल्या। आता हे कॉर्नफ्लॉवर 2-3 चमचे घालायचे, तेवढेच घेतलेत मी। आता हे सगळं हाताने मिक्स करूया आणि नंतर मग आपण कोलंबी तळायची। आता आपलं तेल तापलंय, आपण कोलंबी फ्राय करूया। तेलात हळूहळू सोडायची। अशी तळायची, फ्राय करून घ्यायची। थोडं थोडं हलवत राहायचं। आता आपली फ्राय कोलंबी काढून घेऊया। अशा प्रकारे आपली कोलंबी फ्राय तयार झाली आहे। तुम्ही करून बघा। धन्यवाद।